रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे दिल्लीत भाजपच्या नेत्यांना भेटले असं केसरकरांनी म्हटलंय। आंबेडकरांच्या शंकेनुसार कुणीतरी दिल्लीत भेट घेतली असेल असं केसरकर म्हणतात। ठाकरेंनाच भाजपसोबत युती करायची असेल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। तर केसरकरांची उंची किती, ते बोलतात किती असं आव्हाडांनी म्हटलंय। चमचेगिरी करत सुटणारा माणूस काहीही बोलू शकतो असं आव्हाड म्हणाले। पाकिस्तान स्वतःच्या तत्वासाठी लढणारा एक नेता ज्यावेळेला अशी शंका घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला असतो की असे प्रयत्न झालेले 100% असणार, त्याच्याशिवाय प्रकाशराव असं बोलणार नाहीत याची मला खात्री आहे। कारण त्यांना बाबासाहेबांचा वारसा आहे आणि त्याच्यामुळे ज्या अर्थी त्यांनी शंका घेतली त्याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणीतरी जाऊन दिल्लीला भेटलेलं आहे। फोटो जे प्रदर्शित झाले ते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे, रश्मी वहिनींचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी कदाचित ती खाजगी भेट असेल, परंतु कोणाच्या मनामध्ये शंका येणार ना, त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली शंका गैर नाही असंच म्हणायला लागेल। एकीकडे भेटीगाठी होत आहेत, दुसरीकडे संजय राऊत असं म्हणतायत की भाजपचे वरिष्ठ नेते आजही उद्धव ठाकरेंना फोन करतात, काही चुका झाल्या असतील तर ते दुरुस्त करू असं सुद्धा म्हणतात। त्यामुळे सूचक भेट म्हणावी ही भविष्यातली। आता ते त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे, म्हणजे इथून भाजपकडून येणार नाही, यांच्याकडून फोन भाजपला जाऊ शकतो कारण भाजप मोठा पक्ष आहे। आंबेडकर साहेब हे स्पष्ट वक्ता नेता आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे त्यांच्या, आणि आम्हीही बाबासाहेबांची मुलं आहोत, पण आमच्याकडे कौटुंबिक वारसा नाही तर विचारांचा वारसा आहे। आता मागचा इतिहास मी काही कुणाला सांगायला जात की त्यांनी काय काय गेले 5 वर्ष त्यांना इतका त्रास पक्षात होता, दबाव होता, चला 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 चला। दीपक केसरकर यांनी वक्तव्य केले की पुन्हा एकदा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा भाजप सोबत जाण्याच्या तयारीला लागलेली आहे। दिल्लीमध्ये मोदी यांची रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्याचं देखील समजते असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। कदाचित त्यांना त्यांची ताकद कळाली असेल आणि म्हणून ही भेट घेतली आणि म्हणून भाजप। दीपक केसर असे चष्म्यातून बोलले का कसे असे बोलले ते जरा त्यांना विचारून घ्या।